नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी प्रकरण 10वा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. गेल्या तासामध्ये आपण याविषयीची माहिती सविस्तरपणे पाहिलेली आहे. या तासामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा सारांश आपण पाहायचा आहे आणि त्यानंतर पाठाखालचे जे काही प्रश्नोत्तर आहेत ते प्रश्नोत्तर आपण स्वाध्याय वहीमध्ये व्यवस्थितरित्या या ठिकाणी सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी प्रस्तावनामध्ये पहिला मुद्दा आपण बघितलं की मराठे आक्रमक बनले. यामध्ये की स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रारंभी मुघल सत्ता आक्रमक होती आणि मराठे हे बचावात्मक पावित्र्यात होते. पण 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठे आक्रमक बनले आणि मुघल सत्ता कमकुवत झाली. हे या मुद्द्यामध्ये आपण बघितलं आणि यातच 18व्या शतकात मराठी सत्तेचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला याविषयीची माहिती या ठिकाणी आपण पाहिली. त्यानंतर शाहू महाराजांची सुटका, विशेषतः औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या सत्तेसाठी त्यांच्यात मुलामध्ये संघर्ष निर्माण झाला. उत्तरेकडे निघण्यापूर्वी शहाजादा आदमशहाने येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैदेतून मुक्त केले. छत्रपतीच्या गादीसाठी ताराबाई आणि शाहू यांच्यात संघर्ष होऊन मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल हा त्या पाठीमागचा हेतू होता. हे माहिती या मुद्द्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर शाहू महाराजांचा राज्याभिषेक बघा, कैदेतून मुक्त झालेल्या शाहू महाराजांना काही सरदार येऊन मिळाले. छत्रपती पदाची शाहूची मागणी ताराबाईने अमान्य केली आणि एकंदरीत शाहू महाराजांनी ताराबाईचा खेडच्या लढाईत पराभव केला आणि खेड आणि खेडचा परिसर म्हणजे सातारा जिंकून त्यांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी या ठिकाणी बनली. त्यानंतर कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य, शाहू महाराजांनी आपला विरोध चालूच ठेवून ताराबाई यांनी पन्हाळगड गडावर आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले आणि त्याचबरोबर मराठेशाहीत सातारा आणि कोल्हापूर ही 2 स्वतंत्र राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आपणाला दिसते. तसंच या ठिकाणी त्याचबरोबर यामध्ये आपल्याला सांगता येईल की मुघलांच्या कैदेतून असण्याचं शाहू महाराजांना कोणकोणते फायदे झाले हेही फायदे या मुद्द्यामध्ये आपण बघितले. विशेषतः सांगायचं म्हटलं तर शाहू महाराजांना मुघलाचे राजकारण जवळून पाहायला मिळालेले होते. मुघलांच्या राजकारणातील खाचाकोचा किंवा बारकावे त्यांना माहीत झालेल्या होत्या. एवढंच नाही तर मुघल सत्तेची बलस्थाने आणि मुघल सत्तेची कमतरता किंवा उणीवा हे त्यांना माहीत झालेली होती आणि एकंदरीत मुघल दरबारातील प्रभावी व्यक्तीशी त्यांचा पूर्वपरिचय झालेला होता. अशा पद्धतीचे मुघलांच्या कैदेत असण्याचे शाहू महाराजांना अनेक फायदे झालेले दिसून येते. एवढंच नाही तर मुघलांचे जे काही धोरण होतं ते धोरणसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. विशेषतः मराठ्यांचे राज्य नष्ट करणे हे औरंगजेबाचे धोरण त्यांच्या वारसाने पूर्णपणे सोडून दिले. मुघल सत्तेची संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून काम करून सत्तेचा विस्तार करायचा असे धोरण मराठ्यांनी स्वीकारलेलं होते. त्यासाठी त्यांनी मराठ्यांच्या साह्यांची आवश्यकता निर्माण झालेली होती. मुघल सत्तेला वायव्येकडून इराणी, अफगाणी यांच्या आक्रमणाची भीती होती. पठाण, राजपूत, जाट व रोहिले या स्थानिक सत्ताधीशापासूनही त्यांना धोका होता. आपल्या दरबारातील सत्ता स्पर्धा आणि संघर्ष यामुळे मुघल सत्ता आतून पोखरली गेलेली होती. कमकुवत मुघली सत्तेला मराठ्यांची साह्याची गरज या ठिकाणी भासू लागली. त्यानंतर बाळाजी विश्वनाथ बघा यांची जी काही कामगिरी आहे ती कामगिरी पाहणं आवश्यक आहे.
ही कामगिरी आपण गेल्या तासामध्ये बघितलेली होती. ठळक मुद्दे मी फक्त सांगतो की कोकणातील श्रीवर्धनचा बाळाजी विश्वनाथ भट याला शाहू महाराजांनी आपला पेशवा म्हणून नेमले. बाळाजी विश्वनाथ हा अनुभवी आणि कर्तृत्ववान या ठिकाणी पेशवा होता. शाहू हेच राज्याचे खरे वारस असल्याचे पटवून देऊन त्याने अनेक सरदारांना शाहूच्या बाजूनं वळवलेलं होतं, हे त्यामधून आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखी सनदा. यामध्ये आपण पहिल्यांदा चौथाई कशाला म्हणतात आणि सरदेशमुखी कशाला म्हणतात ही माहिती आपण बघितली. चौथाई म्हणजे महसूल उत्पन्नाचा 1/4 भाग होय आणि सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1 भाग होय. हा चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर पहिला बाजीराव यांची कामगिरी आपण पाहिलेली आहे. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्यांचा मुलगा बाजीराव पहिला यांची इसवी सन 1720 साली पेशवेपदी नेमणूक केली. बाजीराव हा उत्तम सेनानी होता. एवढंच नाही तर बाजीरावाने मराठ्यांच्या सत्तेचा संपूर्ण भारतभर विस्तार केला. त्याने शिंदे, होळकर, गायकवाड ही नवी सरदार घराणे पुढे आणली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न विचारतात वार्षिक परीक्षेला. बाजीरावाने पुढे आणलेले नवी सरदार घराणे कोणती? उदाहरणामध्ये या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा पुढील कृती पूर्ण करा असं तुम्हाला प्रश्न विचारतात की बाजीरावानं पुढे आणलेली नवी सरदार घराणे कोणती? उत्तर आहे याचं होळकर घराणे, शिंदे घराणे, गायकवाड घराणे, पवार घराणे असे ह्या घराण्यांची नावं आपणाला सांगता येते. त्यानंतर विविध ज्या काही लढाया झाल्या त्यामध्ये पालघरची लढाई, पालखेडची लढाई किंवा माळवा बुंदेलखंडची लढाई किंवा भोपाळची लढाई ही लढाई आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. विशेषतः मुघल बादशाह यानं किंबहुना या बाजीराव औरंगजेबाजवळ पालखेड येथे निजामांचा पराभव करून महसूल वसुलीचे अधिकार मिळवले. हे पालखेड लढाईचे वैशिष्ट्य आपण बघितलं. त्याचबरोबर माळवा आणि बुंदेलखंड बाजीरावाने चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे व उधाजी पवार यांना माळवा भागात पाठवून आपली ठाणे मजबूत केली. छत्रसालाच्या विनंतीवरून बाजीरावानं मोहीम उघडून बंगशाचा पराभव केला आणि माळवा आणि बुंदेलखंड भागात मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. हेही आपण यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर बुंदेलखंड किंवा भोपाळची लढाई, या भोपाळच्या लढाईच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर माळव्याच्या सुभेदाराची बाजीरावाची मागणी मुघल बादशाने अमान्य केल्याने बाजीराव सैन्यासह दिल्लीच्या सीमेवरती जाऊन धडकला. बादशाने निजामाला मत्तीला बोलावले. बाजीरावानं भोपाळ येथे निजामांचा पराभव केल्याने निजामानं माळव्याच्या सुभेदाराची सनद बादशाहकडून मिळवून घेण्याचं मान्य केले आणि त्यानंतर पोर्तुगीजांचा पराभव आणि बाजीरावांचा मृत्यू ह्या बाबी आपण पाहिलेल्या होत्या. यामध्ये पोर्तुगीजांच्या पराभवामध्ये आपल्याला ठळक मुद्दे सांगता येईल की कोकण किनारपट्टीवरील मुख्यतः ठाणे, वसई या भागात पोर्तुगीज या प्रदेशामधील जनतेवरती जुलूम जबरदस्ती करत होते. हे बाजीरावांना कळल्यानंतर बाजीरावाने पाठवलेल्या चिमाजी अप्पाने ठाणे आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचा वसईचा किल्ला आणि तो प्रदेश जिंकला. त्यानंतर बाजीरावाचा मृत्यू साधारणपणे आपल्याला सांगता येईल की एप्रिल 1740 नर्मदा नदी काठी रावेरखेडी येथे बाजीरावांचा मृत्यू झाला. आणि बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्यानं उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील
एक प्रबळ सत्ताधीश म्हणून किंवा सत्ता मिळवून स्थान मिळवून दिले. याच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणे पुढे आली. अशा पद्धतीनं हे मराठी सत्तेचा विस्तार संपूर्ण भारतभर या ठिकाणी झालेला आहे. राहिलेला जो काही भाग आहे अर्थात स्वाध्याय, तो स्वाध्याय संपूर्ण स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये व्यवस्थितरित्या या ठिकाणी सोडवणार आहात. चला तर मग आपण या ठिकाणी स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला म्हणजे काय? एक चौथाई. चौथाई म्हणजे काय पहा. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात. दुसरं सरदेशमुखी. सरदेशमुखी कशाला म्हणतात बघा. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या 1/2 भाग महसूल गोळा करण्याच्या अधिकाऱ्याला सरदेशमुखी असे म्हणतात. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता. उत्तर आहे श्रीवर्धन. दुसरं, बुंदेलखंडात त्यांचे राज्य होते. याचे राज्य होते. उत्तर छत्रसाल राज्याचे. 3, या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला. उत्तर मध्य प्रदेशातील रावेरखेडी. चौथं, पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला. उत्तर चिमाजी अप्पाने. प्रश्न तिसरा, लिहिते व्हा. एक, कान्होजी आंग्रे. उत्तर कान्होजी आंग्रे हा मराठा आरमाराचा प्रमुखाने ताराबाईची बाजू घेतली होती. शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले करून त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली होती. कान्होजीचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथला पाठवले. बाळाजीने युद्ध न करता अत्यंत मुत्सद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजांच्याकडे वळवले. त्यामुळे मराठा आरमाराची शक्ती वाढली. त्यानंतर दुसरा पहा, पालखेडची लढाई. मुघल बादशाह फैरुखासियतरर याने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेल्या निजाम उल मुल्क याने हैदराबाद येथे स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशाने पूर्वीच मराठ्यांना दक्षिण व सुब्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिलेला होता. निजामाने या हक्काला हरकत घेतली. उलट त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवून त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. त्याने निजामांचा औरंगाबादजवळील पालखेड येथे पराभव केला. तर त्यालाच आपण पालखेडची लढाई असं या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर निजामाने मराठे यांच्यात तह होऊन निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. त्यानंतर तिसरा, बाळाजी विश्वनाथ. बघा, एक, बाळाजी विश्वनाथ भट हा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी असल्याने शाहू महाराजांनी त्यांची पेशवा म्हणून नेमणूक केली. 2, महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू झाला तेव्हा शाहू महाराज हेच राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन त्याने सरदारांना
ताराबाईकडे वळवले. तिसरं, त्याने इसवी सन 1719मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनचा मुघल प्रदेश चौथाई सरदेशमुखी म्हणून वसूल करण्याचा सनदा मिळवल्या. इसवी सन 1720मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू या ठिकाणी झाला. त्यानंतर चौथं आहे पहिला बाजीराव. बघा, एक, बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर म्हणजे 1720 साली पहिला बाजीराव पेशवा झाला. 2, उत्तम सेनानी असलेल्या बाजीरावाने आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केले. तिसरं उत्तर आपल्याला सांगता येईल, त्याने निजामाची पालखीच्या लढाईत पराभव करून मराठ्यांच्या दख्खनच्या सुब्यातील चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मिळवला. चौथं, चिमाजी अप्पाकडून पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकून घेतला. नादिरशहाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तरेकडे निघालेल्या पहिला बाजीरावाचा मृत्यू इसवी सन 1740मध्ये नर्मदा नदीकाठी रावेरखेडी येथे त्यांचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीनं लिहित येवा. यामध्ये आपण हे 4 प्रश्न त्या ठिकाणी लिहिणार आहात. 1, कान्होजी आंग्रे. 2, पालखेडची लढाई. 3, बाळाजी विश्वनाथ. आणि 4 आहे पहिला बाजीराव. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 कारणे लिहा. बघा, यामध्ये पहिलं कारण कुठलं आहे ते आपण बघणार आहोत. 1, मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्य निर्माण झाली. उत्तर, मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेल्या छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी मान्य केला. त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. तिसरं यामधलं उत्तर, ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा या छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली. त्यामुळे मराठेशाहीत 2 स्वतंत्र राज्य निर्माण झाली. तर अशा पद्धतीनं आपण सविस्तर कारण 2-3 मुद्द्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी येतो पहा. आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. बघा उत्तर यामध्ये, औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्यांच्या मुलामध्ये संघर्ष सुरू झाला. दक्षिणेत असलेला शहाजादा आदमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडील निघाला. 3, आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये छत्रपतीच्या गादीसाठी संघर्ष होईल. त्यामुळं त्यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचं सामर्थ्य कमी होईल, म्हणून आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. त्यानंतर तिसरं आपण बघणार आहोत. प्रश्न 4मधील उपप्रश्न 3, दिल्लीच्या दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. कारण पहा. 1, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती. 2, तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणाची भीती वाटत होती. 3, आसपासचा पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता. 4, याशिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती आणि त्यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्यांची गरज होती. हे सगळं स्वाध्याय वहीमध्ये लिहून ठेवायचं. प्रश्न 5, आकृती पूर्ण करा. पहा,
घटक चाचणी आणि सामायिक वार्षिकसाठी हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. एक, बाजीरावाने पुढे आणलेली नवी सरदार घराणी कोणती? उत्तर पहा. उदाहरणामध्ये होळकर घराणे, शिंदे घराणे, पवार घराणे आणि गायकवाड घराणे. अशा पद्धतीनं ही आकृती तुम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहात. त्यानंतर दुसरं बघा, कुठले सांगितले बघा, पुन्हा एकदा सांगतो. होळकर, शिंदे, गायकवाड आणि पवार. बाजीरावाने पुढे आणलेली नवी सरदार घराणी होळकर, शिंदे, गायकवाड आणि पवार ही घराणी या ठिकाणी आपल्याला पुढे आणलेली आहे. हे आपल्याला या पद्धतीनं लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. मराठ्यांच्या राज्याची निर्माण झालेली स्वतंत्र राज्ये, मराठ्यांच्या राज्यांची निर्माण झालेली स्वतंत्र राज्ये कोणती? उत्तर बघा. साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी ही दोन स्वतंत्र निर्माण झालेली राज्ये आपणाला सांगता येतात. साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी. त्यानंतर प्रश्न तिसरा पहा. त्यामध्ये बुंदेलखंड म्हणजे आजच्या या शहराचा परिसर होय. म्हणजे बुंदेलखंड त्यावेळेचा म्हणजे आजचा कुठला भाग आहे? तर एक दिलेत सागर, आणि दुसरं आहे झाशी, आणि तिसरं आहे पन्ना. त्यावेळी बुंदेलखंड म्हणजे आजचा सागर, झाशी आणि पन्ना या शहराचा परिसर होय. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो प्रश्न असा आहे. बाजीरावाने निजामांचा पराभव केलेल्या लढाया. बाजीरावाने निजामांचा पराभव केलेल्या लढाया. उदाहरणामध्ये याचं उत्तर पहा. पालखेडची लढाई आणि भोपाळची लढाई. कुठले आहेत? पालखेडची लढाई आणि भोपाळची लढाई. हे सर्व प्रश्नोत्तरे वहीमध्ये सुव्यवस्थित लिहून ठेवायचं आहे.